नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये आणि इथून पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 26 पाहतोय, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयांवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा। या ठिकाणी पाहायचं आहे, चतुर्भुज होणे आणि चतुर्भुज करणे असे दोन वेगळे वाक्यप्रचार आहेत। चतुर्भुज करणे म्हणजे काय? एखाद्याला हरवणे, एखाद्याला पराभूत करणे म्हणजे चतुर्भुज करणे। आणि जर चतुर्भुज होणे असं विचारलं तर चतुर्भुज होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे म्हणजेच लग्न होणे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? चतुर्भुज होणे म्हणजेच लग्न होणे, पर्याय 2। तर या ठिकाणी पाहायचं आहे, संदीप शिंदे, करण सदावर्ते, प्रफुल्ल दुधा भावरे, काजल उपरे, विशाल चव्हाण, शीतल पंडित, हर्ष सोळुंखे, अंकुश दुतोंडे, फैज शेख, कांचन चव्हाण, जनार्दन निकुले, यशवंत हो, जयवंत हो, अजित, श्याम आढाव, पल्लवी जोगे, ऋषी दर्पे, रमेश गुजर, पल्लवी धनराव, निलेश ग्राफिक्स, बीजी फिटनेस, रतन लोखंडे, शुभम हरुगडे, निलेश थिटे, वृषाली भामरे, सय्यद सुफियान, पवन, प्रणव खांडेकर, कुस्तीप्रेमी चरण, पांडुरंग उगाळे आणि रुपाली भिल या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला देखील वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेण्यात यावं, तुमची कमेंट दाखवण्यात यावी, तर काय करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील माहितीच्या आधारे आम्ही जो प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं। जर तुम्हाला बरोबर उत्तर देता आलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव नक्की दाखवण्यात येईल। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, रेबीज या रोगावरील लस कोणी शोधली? या ठिकाणी पाहायचं, रेबीज हा काय आहे? एक विषाणूजन्य आजार आहे जो रॅबिडो व्हायरसमुळे पसरतो। रेबीज हा रोग आहे तो रॅबिडो व्हायरस, रॅबिडो नावाच्या विषाणूमुळे होतो। तर यावरील पहिली लस आहे ती कोणी शोधून काढली होती? तर 1885 ला लुई पाश्चर यांनी शोधून काढली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। लक्षात काय ठेवायचं? रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे। त्यासोबतच याची लक्षणं कोणती आहेत? तर या पेशंटला काय होतं, तर थंड वाऱ्याची आणि पाण्याची भीती वाटते, म्हणजेच एरोफोबिया आणि हायड्रोफोबिया निर्माण होतो। ठीक आहे। आता या ठिकाणी पहा, एडवर्ड जेन्नर यांनी देवीवरील लस शोधून काढली होती, हापकिन यांनी कॉलरावरील लस शोधून काढली होती। त्याचबरोबर रॉबर्ट कॉक यांनी काय केलं होतं, तर टीबी हा रोग मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो हे शोधून काढलं होतं। ठीक आहे। दुसरा प्रश्न पहा काय आहे, अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळासाठी ओळखला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील खेळाडू आहे जो स्टिपल चेज म्हणजेच 3000 मीटर रनिंग असतं, ज्याच्यामध्ये अडथळे असतात, या खेळामध्ये खेळणारा खेळाडू आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 स्टिपल चेज। ठीक आहे। अविनाश साबळे स्टिपल चेज कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्रातील आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, भेड़ाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे? या ठिकाणी पहा, भेड़ाघाट हे स्थळ आहे ते मध्य प्रदेशमध्ये जबलपूर जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीवर आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच पाहायचं, या ठिकाणी संगमरवर मोठ्या प्रमाणात आढळतं, तसेच या ठिकाणी धुवाधार धबधबा देखील आहे। प्रश्न क्रमांक 4, मनू भाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक पटकावले? या ठिकाणी पाहायचं आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकर हिनं काय केलं? 2 कांस्य पदकं पटकावली। पहिलं होतं वैयक्तिक प्रकारामध्ये, जे तिनं 10 मीटर एअर पिस्टल या प्रकारामध्ये मिळवलं होतं। त्यासोबतच दुहेरी होतं ते तिनं 10 मीटर एअर पिस्टलमध्येच मिळवलं होतं। म्हणजे आपलं उत्तर काय? मनू भाकर हिनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल या प्रकारामध्ये 2 कांस्य पदकं मिळवली होती। ठीक आहे।
पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. पॅरिस ऑलिम्पिक 2024 येथे सहभागी झालेल्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता? या ठिकाणी पाहायचं आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलं आहे आणि मित्रांनो याचं नेतृत्व केलं होतं हरमनप्रीत सिंग यानं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. अर्थ हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कोठे आहे? या ठिकाणी पाहायचं आहे अर्थ हा काय आहे तर फिरता पृथ्वी गोल म्हणजे काय ग्लोब आहे. अर्थचा ग्लोब आहे. तर मित्रांनो हा कुठे आहे तर अमेरिकेतील यारमात या ठिकाणी असलेल्या एका म्युझियममध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 यारमात अमेरिका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. 23.5 उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात? या ठिकाणी पहा ही आहे आपली पृथ्वी. हे आहे विषुववृत्त. किती आहे विषुववृत्त 0 अंशावर. ठीक आहे. तिथून 23.5 अंश उत्तर 23.5 अंश दक्षिण 66.5 अंश उत्तर 66.5 अंश दक्षिण. काही वृत्त आहे त्यांचे नाव आपल्याला माहीत असले पाहिजेत. जसं की 23.5 अंश उत्तर कर्कवृत्त आहे 23.5 अंश दक्षिण मकर वृत्त आहे. त्यासोबतच 66.5 अंश उत्तर काय आहे आर्क्टिक वृत्त आहे आणि 66.5 अंश दक्षिण काय आहे अंटार्क्टिक वृत्त आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 23.5 अंश उत्तर काय आहे तर कर्कवृत्त. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच 23.5 अंश दक्षिण मकर वृत्त आणि 66.5 अंश उत्तर आर्क्टिक वृत्त आणि 66.5 अंश दक्षिण अंटार्क्टिक वृत्त. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे अ नेशन इन द मेकिंग हे पुस्तक आहे ते 1925 साली प्रकाशित करण्यात आलं होतं आणि हे पुस्तक कोणाचं आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर मित्रांनो यांना इंग्रज काय म्हणायचे सरेंडर नॉट बॅनर्जी. कधीही हार न मानणारा बॅनर्जी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. बुधभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय माहीत असलं पाहिजे जन्म 1657ला पुरंदर किल्ल्यावर झाला आणि मृत्यू आहे तो 1689ला वडोबुद्रुक या ठिकाणी झाला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी पाहायचं आपलं संविधान आपल्याला बनवायचं होतं. त्यावेळी संविधानाचा जो आराखडा बनवायचा होता त्याला काय म्हणायचं मसुदा म्हणायचं. तर तो मसुदा बनवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती 29 ऑगस्ट. कधी 29 ऑगस्ट 1947ला. आणि मित्रांनो ही समिती होती मसुदा समिती जिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एन गोपालास्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के.एम. मुन्शी मोहम्मद सादुल्ला बी.एल. मित्तर आणि डी.पी. खैतान हे सदस्य होते. असे एकूण 7 सदस्य होते. लक्षात ठेवायचं मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी स्थापन झाली 29 ऑगस्ट 1947. आणि मित्रांनो किती सदस्य होते 7 सदस्य होते. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. अरे संसार संसार जवा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर ही काव्यपंक्ती कोणाच्या कवितेतील आहे? या ठिकाणी पाहायचं आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता आहे ती संत कवी बहिणाबाई चौधरी यांची आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती? 36. आणि काय म्हणतो आपण, जिल्ह्याच्या ठिकाणी काय असते? जिल्हा परिषद असते. परंतु 2 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी जिल्हा परिषद नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असून सुद्धा 34 जिल्हा परिषद आहेत. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ते 2 जिल्हे कोणते आहेत ज्या ठिकाणी जिल्हा परिषद नाही? तर पहिला आहे मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? या ठिकाणी पाहायचं आहे, ग्रामपंचायतीचा तसेच ग्रामसभेचा सचिव म्हणून ग्रामसेवक जबाबदारी पार पडतो किंवा जबाबदार असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा आणि ग्रामसभेचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 14, वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला? या ठिकाणी पाहायचं आहे, वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणाचा आहे? महर्षी कणादांचा आहे. म्हणजे कणाद ऋषींचा आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, मायडम्स हे युनेस्कोनं जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कोठे आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, मायडम्स म्हणजे काय? या ठिकाणी अहोम वंशाच्या लोकांची समाधी स्थळं आहेत. आणि मित्रांनो, अहोम वंश कुठे आढळतो? तर आसाममध्ये आढळतो. म्हणजे या ठिकाणी मॉडर्न्स कुठे असणार आहेत? अर्थातच आसाममध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आसाम. आसाममधील अहोम समाजाच्या समाधींचं स्थळ मायडम्सना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? या ठिकाणी पाहायचं आहे, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना आहे ती 1924ला मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 17, लोकहितवादी या नावाने कोणते समाजसुधारक ओळखले जायचे? लोकहितवादी या नावानं गोपाल हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून काय केलं? शतपत्रे लिहिली. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 गोपाल हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. तर या ठिकाणी पहा, त्यांनी काय केलेलं आहे? शतपत्रे लिहिली. शत म्हणजे काय? 100 पत्रे त्यांनी लिहिली. परंतु मित्रांनो, 100 होती का? नव्हती. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न येतो की गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी यांनी किती शतपत्रे लिहिली? या ठिकाणी शत म्हणजे 100 म्हटल्यावर आपण 100 लिहून मोकळे होणार आहे, परंतु असं नाही आहे. त्यांनी एकूण 108 शतपत्र लिहिली होती. ठीक आहे. लक्षात ठेवायचा आकडा 108. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 18, येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? या ठिकाणी पाहायचं, येलदरी प्रकल्प आहे तो परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये दक्षिण पूर्णा नदीवर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. नदी कोणती? दक्षिण पूर्णा. प्रश्न क्रमांक 19, बांबू हे खालीलपैकी काय आहे? मित्रांनो, बांबू हे काय? बांबू हे एक गवतवर्गीय वनस्पती आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 गवत. ठीक आहे. बांबू हे गवत आहे. प्रश्न क्रमांक 20, डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर यांनी काय केलं? तर AB या रक्तगटांचा शोध लावला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कार्ल लँडस्टॅनर हे नाव रक्तगटांच्या शोधाशी संबंधित आहे. पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, सिक्युअर प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, समुद्रातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्यासाठी इंग्लंडनं काय केलं? समुद्र किनाऱ्यावर सिक्युअर नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? इंग्लंड किंवा युनायटेड किंगडम. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 22, नुकताच वेंबनाड सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू करण्यात आला. वेंबनाड सरोवर किंवा तलाव कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, केरळमधील अल्लापुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम या 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या वेंबनाड सरोवराचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अल्लापुझा जिल्हा प्रशासनाच्या अध्यक्षतेखाली काम सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वेंबनाड सरोवर केरळ. पर्याय 2. ठीक आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पसरला आहे? अलापुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, युरोपियन रेड ॲडमिरल फुलपाखरू ज्याचे शास्त्रीय नाव व्हेनेसा अटलांटा असे आहे, हे अलीकडे कोणत्या भारतीय राज्यात आढळले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, युरोपियन रेड ॲडमिरल फुलपाखरू अलीकडेच भारतातील हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आढळलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 24, झारखंडमधील कोणते गाव
पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रातून पूर्णपणे स्थलांतरित झालेले पहिले गाव बनले आहे. या ठिकाणी पाहायचं आहे 1973ला जे 9 व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आले त्यापैकी पलामू व्याघ्र प्रकल्प हा एक आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जयगीर हे गाव येत होतं, परंतु आता मित्रांनो हे गाव पूर्णपणे स्थलांतरित झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 जयगीर हे गाव पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रातून स्थलांतरित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 नव्याने विकसित करण्यात आलेले विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे विझिंजम हे एक शहर आहे. कुठे आहे तर केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे विझिंजम बंदर आहे ते देखील केरळमध्ये बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 केरळ विझिंजम केरळ लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 26 मे 2025 मध्ये कोणत्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे? या ठिकाणी पाहायचं मे 2025 मध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी या दोघांना मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 1 व 2 दोन्ही. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27 अलीकडील अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक सक्रिय सेनादळ आहे? या ठिकाणी पाहायचं आहे अलीकडेच ग्लोबल फायर पॉवर यांनी दिलेल्या अहवालानुसार चीनकडे जगातील सर्वाधिक सैन्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 4 चीन. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28 ITBPने सर केलेले जगातील 5व्या क्रमांकाचे शिखर माउंट मकालू कोणत्या प्रदेशांच्या सीमेवर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे जगातील 5व्या क्रमांकाचं शिखर आहे माउंट मकालू ज्याची उंची आहे 8485 मीटर. तर मित्रांनो हे आहे ते नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ITBPने सर केलेले जगातील 5व्या क्रमांकाचे शिखर माउंट मकालू हे नेपाळ आणि तिबेट या प्रदेशांच्या सीमेवर आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 2025 मध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं 2025 मध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे आयोजन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि उद्घाटन आहे ते पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 नवी दिल्ली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 योग महोत्सव 2025चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? मित्रांनो 2015 पासून आपण दरवर्षी 21 जून हा दिवस काय करतो तर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतो आणि मित्रांनो त्याच धर्तीवर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय योग महोत्सव आहे तो महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 नाशिक महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं आहे योग महोत्सव 2025 नाशिक महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 31 फूल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? या ठिकाणी पाहायचं आहे आपण काय पाहिलं होतं A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये सामान्य नाम म्हणजे काय तर एका विशिष्ट गुणधर्मामुळे जर एखाद्या वस्तूंचा समूह होत असेल तर त्या समूहवाचक नामाला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं. मग या ठिकाणी पहा फूल हे काय दाखवतंय तर विशिष्ट गुणधर्माचा समूह दाखवतंय. म्हणजे फूल हे काय झालं सामान्य नाम झालं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच जर मी म्हणालो की गुलाब किंवा झेंडू तर काय म्हणणार झेंडू आणि गुलाब ही काय आहेत विशेष नाम आहेत फूल या सामान्य नामासाठी. ठीक आहे. मग लक्षात ठेवा फूल हे सामान्य नाम गुलाब झेंडू जास्वंद ही काय आहेत विशेष नाम. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे पोर हा शब्द तिन्ही लिंगांमध्ये आढळतो. तो पोर ती पोर ते पोर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 पोर. त्यासोबतच वाघसाठी स्त्रीलिंगी काय असतं वाघीण. रांगसाठी रांग मित्रांनो हा स्त्रीलिंगी शब्द आहे याचं पुल्लिंगी रूप होत नाही आणि हरिणचं स्त्रीलिंगी रूप काय होतं हरिणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? आता मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज 100% सराव करायचा आहे तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहायची आहे. कारण त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा पॉईंट टू पॉईंट प्रश्नांच्या माध्यमातून सराव केलेला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही परीक्षांसाठी मराठी व्याकरण अवघड जात आहे तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा आणि त्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
आता या ठिकाणी पहा प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात. लक्षात ठेवायचं, विशेष नाम किंवा भाववाचक नाम यांची अनेक वचनं होत नाहीत, परंतु सामान्य नामाचं अनेक वचन होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, सामान्य नामांची अनेक वचने होतात. परंतु काही वेळा काय होतं, आपण विशेष नाम किंवा भाववाचक नाम यांचं देखील अनेक वचन करतो, परंतु त्यावेळी काय होतं, ज्यावेळी विशेष नाम किंवा भाववाचक नाम यांचं अनेक वचन होतं तेव्हा ती दोन्ही काय करतात, सामान्य नामाचं काम करतात. म्हणजे त्या ठिकाणी ती विशेष नाम किंवा भाववाचक नाम राहत नाहीत, तर सामान्य नाम होऊन जातात. लक्षात ठेवायचं, जर विशेष नामाचं अनेक वचन केलं तर काय होईल, तर त्याचं सामान्य नाम बनेल. ठीक आहे, या प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेला येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 34, मुलाने लाडू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्द मुलाने यातील विभक्ती प्रत्यय ओळखा. या ठिकाणी पहा, मूल या नामाला ने हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि मित्रांनो काय पाहिलं होतं आपण, A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपण प्रत्येक पॉईंट अँड पॉईंट कव्हर केलेला आहे. जर अजूनही पाहिली नसेल तर ती सिरीज पाहून घ्या. या ठिकाणी पहा, प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयला सला ते सलनाते, तृतीयला नेशी निही येशी, चतुर्थीला पण सला ते सलनाते, पंचमीला ऊन होऊन, षष्टीला चाचीचे चेच्याची, सप्तमीला त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर 8 विभक्तीचे प्रत्यय आपण पाहिले. मग या ठिकाणी सांगा, ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीयेचा आहे, नेशी निहीशी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 तृतीया. प्रश्न क्रमांक 35, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, सामान्य रूप म्हणजे काय असतं. समजा एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार आहे, तेव्हा त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो काही बदल होतो त्या बदल झालेल्या शब्दाला काय म्हणायचं, त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणायचं. उदाहरणार्थ या ठिकाणी शिक्षक हा शब्द आहे, त्याला नि हा प्रत्यय लावायचा आहे. काय झालं, शिक्षक का होतं, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, तर या ठिकाणी नि हा प्रत्यय लागण्यासाठी शिक्षक या शब्दाचं रूपांतर शिक्षक का या शब्दामध्ये होतं, म्हणून शिक्षक आहे याचं सामान्य रूप आहे. म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 36, जी आधी पोहोचेल ती जिंकेल या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, जी हे काय आहे, संबंधी सर्वनाम, आणि ती हे काय आहे, दर्शक सर्वनाम. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, जी हे संबंधी सर्वनाम या वाक्यामध्ये आलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, संबंधी सर्वनाम कोणती कोणती, जो, जी, जे ही काय आहेत, संबंधी सर्वनाम. तर या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम आलं त्याच्यासोबत ऑटोमॅटिकली दर्शक सर्वनाम देखील येतच. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37, जा, ये, उठ, कर, बस या मूळ धातूंना काय म्हणतात. या ठिकाणी पाहायचं आहे, जर एखादा शब्द आहे तो अजून आपल्या मूळ रूपामध्ये आहे तर त्याला काय म्हणणार आपण, त्याला म्हणायचं सिद्ध शब्द. आणि जर त्या शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणायचं, साधित शब्द. मग लक्षात ठेवायचं आहे, जर धातू हा मूळ रूपामध्ये असेल तर त्याला काय म्हणणार, सिद्ध धातू. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि जर त्याच्यामध्ये बदल झाला तर साधित धातू. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 38, गणेश लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, गणेश लाडू खात असे म्हणजे काय, खाण्याची क्रिया भूतकाळामध्ये होत होती, नियमितपणे सुरू होते. आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी भूतकाळातील क्रिया नियमितपणे सुरू आहे किंवा होती असा बोध होतोय त्या ठिकाणी काय म्हणायचं, रीती भूतकाळ. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, गणेश लाडू खात असे, रीती भूतकाळ. पर्याय 1. पूर्ण भूतकाळ कसा होईल, गणेशने लाडू खाल्ला होता. ठीक आहे, पूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ कसा होईल, तर गणेश लाडू खात होता. आणि पुढे काय, यापैकी नाही. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे
जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. खचित, खरोखर, निसंशय, नक्की ही कोणत्या प्रकारची रीतिवाचक क्रियाविशेषण आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, तर अशी क्रियाविशेषणं जी काय दाखवतात, क्रिया कशी घडली हे दाखवतात, त्यांना काय म्हणायचं, रीतिवाचक क्रियाविशेषण. तर मित्रांनो त्याचे काय प्रकार आहेत त्यापैकी पहा, खचित, खरोखर, निसंशय, नक्की हे शब्द काय दाखवतात, तर एखाद्या गोष्टीची निश्चितता दाखवतात. म्हणजेच काय होतं, निश्चय दाखवतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, खचित, खरोखर, निसंशय, नक्की ही काय आहेत, निश्चयार्थक रीतिवाचक क्रियाविशेषण आहेत. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करतो, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद शोधतो. त्यानंतर जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग आणि जर कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग. मग या ठिकाणी पहा, मुलाने कर्ता, बैलास कर्म, मारले क्रियापद. मग या ठिकाणी पहा काय करूया, मुलानेचं मुलीने केलं, मुलीने बैलास मारले, मारले आहेच राहिलं. त्यासोबतच बैलासचं काय करूया, गाईला करूया. मुलीने गाईला मारले, या ठिकाणी काय झालं, क्रिया कर्ता बदलला तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही आणि कर्म बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसेल तेव्हा भावे प्रयोग असतो. म्हणून पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. तोंडपाठ या अधोरेखित शब्दात कोणता समास आहे? या ठिकाणी पहा, तोंडपाठ विग्रह कसा होणार आहे, तोंडाने पाठ. या ठिकाणी काय झालं, पाठ हा शब्द महत्त्वाचा आहे आणि आपण काय पाहिलं, ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते तो अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पद महत्त्वाचे असेल तर द्वंद्व समास. मग या ठिकाणी पहा, दुसरं पद महत्त्वाचं आहे म्हणून या ठिकाणी कोणता समास असणार आहे, तोंडपाठमध्ये तत्पुरुष समास. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच जर विग्रह होताना पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय जोडला जात असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास आहे असंच म्हणायचं, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 42. पाप पुण्य या शब्दातील समास ओळखा. आपण काय पाहिलं, आपण A to Z मराठी व्याकरणमध्ये हे सर्व प्रश्न याचे उदाहरणं पाहिलेले आहेत. ठीक आहे, अजूनही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आपण काय पाहिले त्यामध्ये, तर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. मग या ठिकाणी पहा, पाप पुण्य, पाप पुण्यामध्ये काय होतं, दोन्ही पद महत्त्वाचे आहेत म्हणून या ठिकाणी द्वंद्व समास आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्यासोबत लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी 2 समानार्थी किंवा 2 विरुद्धार्थी शब्द एकत्र येऊन शब्द बनला असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, द्वंद्व समासच असणार आहे. प्रश्न क्रमांक 43. पिता हा अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आता आपण पाहिलेलं हे देखील, जर एखादा प्रश्न क्रमांक 43. पिता हा अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आता या ठिकाणी याबद्दल देखील आपण पाहिलेलं आहे. जर एखादा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणतो आपण, तत्सम शब्द, आणि जर तो त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणतो, तद्भव शब्द. मग या ठिकाणी पाहायचं आहे, पिता हा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत येतो म्हणून काय आहे, तत्सम शब्द आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो आणि मित्रांबरोबर फिरावयास जातो ही 2 वाक्य आहेत ती किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययानं जोडलेले आहेत. आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय असतं, तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असतं. आणि आपण काय पाहिलेलं आहे,
जर दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य तयार होतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, किंवा हे विकल्पबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आहे म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, पर्याय 3. त्यासोबतच जर दोन किंवा अधिक वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली तर तयार होणारं वाक्य हे काय असणार आहे, मिश्र वाक्य असणार आहे. काय लक्षात ठेवणार या ठिकाणी, जर प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली तर संयुक्त वाक्य आणि गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली तर मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 45. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, जर तर, जेव्हा तेव्हा, जरी तरी, जे ते यासारखे जोडीने येणारे उभयान्वी अव्यय जर एखाद्या वाक्यामध्ये आले असतील तर ते वाक्य कोणत्या प्रकारचं म्हणायचं, मिश्र वाक्य म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या वाक्यामध्ये काय झालंय, तर तेव्हा हे जोडीने येणारं उभयान्वी अव्यय आल्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले या वाक्यातील अलंकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, नी 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 काय होतंय, तर एखाद्या विशिष्ट अक्षराची पुनरावृत्ती होते. आणि आपण काय पाहिलं होतं अलंकार टॉपिकमध्ये, जर एखाद्या अक्षराची वारंवार पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार असतो. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, गडद निळे जलद भरून आले, अनुप्रास अलंकार, पर्याय 1. यमक कधी असतो, जर कवितेच्या चरणाच्या शेवटी उच्चारण्यासारखे असणारे परंतु वेगळे शब्द आले तर त्या ठिकाणी यमक अलंकार असतो. आणि श्लेष कधी, जर एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी वापरला तर श्लेष अलंकार असतो. प्रश्न क्रमांक 47. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो. या ठिकाणी पाहायचं, जेव्हा वाक्यामध्ये एकच शब्द दोन वेगळ्या अर्थांनी येतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, श्लेष अलंकार म्हणायचं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, दृष्टांत अलंकार कधी असतो, तर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जर उदाहरण किंवा दाखला दिला असेल तर त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. तसेच सार कधी असतो, जेव्हा एखादी गोष्ट चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडलेली असते तेव्हा त्या ठिकाणी सार अलंकार होतो. आणि रूपक कधी, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, आध्यात्मिक नसतं, आध्यात्मिक असतं. ठीक आहे, चुकलेला आहे. उज्ज्वल चुकलेला आहे, उर्मी चुकलेला आहे, परंतु आशीर्वाद हा शब्द योग्य आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब. या ठिकाणी पहा, काय करतात आईवडील, मुलांच्या भविष्याची स्वप्ने पाहतात, स्वप्ने रंगवतात किंवा आराखडे बनवतात, म्हणजेच आखाडे बांधतात. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. हे ईश्वरा सर्वांना सुखा समाधानात ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. या ठिकाणी पाहायचं आहे, हे ईश्वरा सर्वांना सुखा समाधानात ठेव हे काय आहे, प्रार्थना आहे. आणि आपण काय पाहिलं, जर आज्ञा, विनंती, उपदेश किंवा प्रार्थना असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, त्या ठिकाणी आज्ञार्थ आहे असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना असेल तर आज्ञार्थी. ठीक आहे. त्यासोबतच जर फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी. आणि विद्यार्थ कधी, जेव्हा एखादी गोष्ट घडावी, व्हावी, मिळावी यासाठी शेवटी वी, वा, वे असा शब्द आले असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ असतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते तेव्हा संकेतार्थ असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक महत्त्वाचा सराव प्रश्न. प्रश्न आहे, जर तर, जेव्हा तेव्हा यासारख्या जोडीने येणाऱ्या उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य टिंबटिंब असतात.
केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की प्रधान वाक्य? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुमचा चांगला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच देता येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच याचसारखी आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरण आणि पोलीस भरतीचा संपूर्ण सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ, देण्यात येणारी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.